महाबलीचा भक्त आहेस ना? काय आवडतं तुला महाबलींचं? म्हणजे त्यांनी द्रोणागिरी पर्वत उचलला, लंकेत जाऊन रावणाची लंका जाळली. त्यांची उडण्याची शक्ती अप्रतिम आहे. म्हणजे तुला उडणं आवडतं वाटतं? हो. का घाबरलेस एवढा? अरे मी काल भूत बघितलंय. काहीतरी अप्पा कुलकर्णींच्या घरात उतरताना दिसलं टेरेसवरून. ते हनुमंताचे भक्त आहेत, उडत असतील. अप्पा कुलकर्णी हनुमंताचा अवतार. अप्पा कुलकर्णी उडतात. अगं तो काय भानामतीचा प्रकार नाही नव. अप्पा असंच उडून गेले बघ. अनंता तू उडू बिडू नकोस. अरे कुठं पडला बिडला तर उगा जीवाला त्रास. राजपूतवाडी तिथे एका माणसाने क्लेम केलंय की तो उडतोय. सर प्लीज, कुत्री बोलतात, म्हशी नाचतात, दिस इज ऑल लेम सर. मला इथे खूप इम्पॉर्टंट 2 न्यूज कव्हर करायचे. जायची वेळ आली की जावंच लागतं. मला वाटतं मी जगाचं कल्याण करावं म्हणून हनुमंतानं मला ही दिव्य शक्ती दिलेली आहे. आणि घरचं कल्याण करा म्हणावं. आजपर्यंत बरेच ढोंगी बुवा बाबा सगळे बघितले, पण तुमच्यासारखा मी उडू शकतो असं म्हणणारा पहिल्यांदा बघतीये मी. माणसाच्या शरीराच्या बनावटीनुसार हे शक्यच नाहीये. याच्यावर जर तुम्हाला टिप्पणी करायची असेल तर मला फोन करू शकता. मी तुमचा मित्र RJ मनोज आणि हे पुढचं गाणं खास तुमच्यासाठी. मॅडम हे अनंत इथे बसायचे. तुम्ही दर्शन घ्या. तुम्ही. मी एक बिग बजेट सिरियल करतो, हनुमान द सुपरमॅन ऑफ इंडिया. आम्ही कॉस्ट्युम पण आणलेत. हे बघा. अहो पूर्ण नाहीये. अहो सुपरमॅन हे असेच घालतात. कसा उडतो तुझा अप्पा? असा पक्षासारखा उडतो का? कोण तो? आयरन मॅन त्याच्यासारखा भुर्र असा उडतो? एकतर तो माणूस उंच उडून खूप प्रसिद्ध होईल किंवा मग कोसळून नष्ट होईल. ते लोक तुमच्या हनुमंतावर विश्वास ठेवून आले होते. आता त्यांची श्रद्धा आणि विश्वास कसा टिकवून ठेवायचा ते तुमच्या हातात आहे बघा. इथनं उडतो. हा उडा अप्पा. हा हे बांधा पाठीवर. हे म्हणजे कसं सुपरमॅन दिसाल.